शालेय शिक्षणामध्ये हिंदी सक्तीकरणाच्या विरोधामध्ये मनसेचा शिवसेना भवना परिसरात आणखीन एक बॅनर, आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही अशा आशयाची बॅनरबाजी. मराठी माणसाच्या मुळावर येणारा विकास नको, केवळ सोहळे करून अभिजात दर्जा देऊन भाषा जिवंत राहणार नाही. अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली राज ठाकरेंची मुलाखत. युट्यूब चॅनलच्या मुलाखतीत राज ठाकरेंची सडेतोड मतं. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय चुकीचा, राज्यात भाषा मराठी असताना हिंदी लादणं योग्य नाही. मनसे नेते संदीप धुरींची प्रतिक्रिया. जाणीवपूर्वक आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उचललेलं हे पाऊल, धुरींचा आरोप. सत्ताधारी पक्षातल्या लोकांना मराठीविषयी प्रेम राहिलं नाही का, खासदार अमोल कोल्हेंचा सवाल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक भाषा शिकायला मिळायला हव्यात. हिंदी भाषा सक्तीवरती गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय. आता मुख्य परीक्षा 26, 27 आणि 28 मेला होणार. मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती. राज्यातल्या सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार, त्यासाठी खारीचा वाटा म्हणून शासन निधी सुद्धा उपलब्ध करून देणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं सुतोवाच. कृषी विभागाच्या विनंती बदल्यांसाठी वर्ग क आणि ड यांचे संपूर्ण अधिकार कृषी आयुक्तांना. याआधी बदल्या करण्यासाठी मंत्र्यांपर्यंत फाईल येत होती, त्यामुळे वेळ लागत असल्यामुळे निर्णय. तर वर्ग अ आणि ब मधील बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे कायम. मुंबई भाजपमध्ये 33% मंडल अध्यक्षपदांवरती महिलांना संधी दिली जाणार. त्याबाबत मुंबई कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. ठाण्यात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही जनता दरबारात उडी. ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून मोफत सभागृह उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाईंची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर. क्रांतिकारक चाफेकर बंधू स्मारक आणि चाफेकर वाड्याचं करणार लोकार्पण. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार. निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले बीड पोलिसांच्या ताब्यात. शरण जाण्याआधीच पुण्यातल्या स्वारगेट भागातल्या हॉटेलातनं कासलेला घेतलं ताब्यात. मतदानाच्या दिवशी धनंजय मुंडे कराडच्या कंपनीतनं 10 लाख रुपये आपल्या खात्यावर आले. रणजित कासलेचा आरोप. धनंजय मुंडे चुकीच्या पद्धतीने निवडून आले, कासलेचा दावा. बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये आता आणखीन एकाला अटक. गोंदियातील बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या महेंद्र म्हैसकरला अटक. शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये अटकेतील आरोपींची संख्या 6 वर. बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणी सायबर सेलच्या पथकाने आधीच अटकेत असलेले शिक्षण उपसंचालक उल्हास नरड तसंच वरिष्ठ लिपिक सूरज नाईकला ताब्यात घेतलं. सायबर सेलच्या पथकाने प्रोडक्शन वॉरंटवरती दोघांना 2 दिवसांसाठी ताब्यात घेतलं. ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेला अहवाल अर्धवट, पूर्ण अहवाल येईल तेव्हा नक्कीच गुन्हे दाखल होतील. आमदार अमित गोरखींची प्रतिक्रिया. वेदिका चव्हाण या 12 वर्षाच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू. यवतमाळ जिल्ह्यातील काठोडा पारधी बेडा गावातला प्रकार. पाण्यासाठी नदीवर गेली असताना पाय घसरून नदीत पडली. दारात पाण्याची पाईपलाईन वर्षभरापासून धूळ खात पाण्यासाठीचा संघर्ष मुलीच्या जीवावर बेतला. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांबाबत उच्च न्यायालयाचे राज्य शासनाला खडे बोल. आजचं अतिक्रमण उद्याच्या झोपड्या होऊ देऊ नका, उच्च न्यायालयाने राज्य शासनाला सुनावलं. झोपड्यांची व्याप्ती कुठेतरी थांबवायला हवी, न्यायालयाचे निर्देश. मध्य रेल्वेवरती रविवारी सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. ई रिक्षामुळे माथेरानच्या पर्यटनात अधिक वाढ. 21 ई रिक्षांचा यशस्वी पायलट प्रोजेक्ट. पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. नाशिकमध्ये सीएनजी गॅसचा तुटवडा. 25 एप्रिलपर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत न झाल्यास 26 एप्रिलपासून गॅस वितरण बंद ठेवण्याचा पेट्रोल पंप चालकांचा एमएनजीएल कंपनीला इशारा. मुंबईतील कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पाला गती. देवनार डम्पिंग नंतर आता कांजूरमार्ग डम्पिंगवरही हा प्रकल्प उभारण्यासाठी प्राथमिक स्तरावर बैठका. आज मंत्रालयामध्ये पार पडणार कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पाची बैठक. पुढच्या 24 तासामध्ये मराठवाड्यात उष्ण आणि दमट वातावरण राहील. हवामान विभागाचा अंदाज. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळी आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता.
केस गळतीनंतर आता नख गळतीचा प्रकार समोर. अकोला आणि बुलढाण्यातील नागरिकांच्या तपासणीसाठी आरोग्य पथक गावात. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. मुंबईच्या कांदिवलीतल्या संचेती हॉस्पिटलवरती बँकेची जप्तीची कारवाई. मात्र जप्तीच्या कारवाईमुळे रुग्ण रुग्णालयात अडकल्याचा आरोप. त्यांची सुटका व्हावी, डॉक्टर मिनल कांबळेंची मागणी. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तलमोड चेकपोस्ट बंद करण्याच्या मागणीसाठी मोटरचालक संघटना आक्रमक. शासन आदेशानुसार 30 एप्रिलपर्यंत चेकपोस्ट बंद न केल्यास 2 मे पासून संघटनेकडून चेकपोस्ट बंद करण्याचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.